एखादा विद्यार्थी ज्याला 12वीच्या बोर्डच्या परीक्षेमध्ये गणिताच्या पेपरमध्ये 100 पैकी साधे पासिंगचे 35 गुण मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तोच विद्यार्थी अवघ्या काही दिवसांमध्ये घेतलेल्या राज्याच्या सर्वात अवघड अशा MSCET परीक्षेमध्ये गणितामध्ये थेट 100% म्हणजे परफेक्ट स्कोर कसा करू शकतो? 10वी मध्ये गणितामध्ये 22 गुण, 12वी मध्ये 33 गुण, पण CET मध्ये थेट 99.97%. हा स्टॅटिस्टिक्सचा कोणता चमत्कार आहे का, की यामागे गुणवत्तेचा चाललेला खेळ आहे? सध्या महाराष्ट्रामध्ये लाखो प्रामाणिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या मनामध्ये नेमका हाच प्रश्न उपस्थित झालाय. समोर आलेल्या अधिकृत अशा गुणवत्ता यादीमधील काही प्रकरणांवरती आपण नजर टाकूयात, ज्यामुळे या संपूर्ण सिस्टीमवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पहिली फॅक्ट, या वर्षीच्या निकालामध्ये असे काही विद्यार्थी टॉप रँकमध्ये आलेले आहेत की ज्यांचा 12वीचा PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स यांचा एकूण स्कोर फक्त 39% आहे, पण CETचा निकाल लागताच हे विद्यार्थी थेट राज्याच्या टॉप 20 रँकर्सच्या यादीमध्ये जाऊन बसलेत. दुसरी फॅक्ट, एका बाजूला बोर्डच्या परीक्षेमध्ये नापास होता होता वाचलेले विद्यार्थी आणि दुसऱ्या बाजूला थेट 100%. एक तांत्रिक गोष्ट समजून घेऊयात. परीक्षा घेणाऱ्या यंत्रणांचं म्हणणं आहे की बोर्डची परीक्षा ही लेखी असते आणि CET ही पर्यायांवरती आधारित असते, त्यामुळे दोनही गुणांमध्ये फरक असू शकतो. पण गणितासारख्या विषयामध्ये जिथे जोपर्यंत तुमच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट नसतात तोपर्यंत तुम्हाला अचूक उत्तराचा पर्याय निवडताच येत नाही, तिथे इतका टोकाचा विरोधाभास कसा असू शकतो? हा स्टॅटिस्टिक्सच्या कोणत्याही नियमामध्ये न बसणारा असा प्रकार आहे. आता आपण या संपूर्ण प्रकरणाचा दुसरा आणि अत्यंत चिंताजनक असा भाग म्हणजे सध्या शैक्षणिक वर्तुळामध्ये आणि सोशल मीडियावरील पालकांच्या ग्रुप्समध्ये एका आकड्याची प्रचंड चर्चा सुरू आहे. तो आकडा म्हणजे 15 लाख रुपये. अशी तक्रार आणि काही संशय समोर येत आहेत की काही अनधिकृत एजंट्स हे थेट पालकांशी संपर्क साधतात. विशिष्ट अशा रकमेच्या बदल्यामध्ये राज्याची जी टॉपची नामांकित सरकारी आणि स्वायत्त कॉलेजेस आहेत तिथे जागा निश्चित करून दिली जाईल असे दावे केले जातात. आता विचार करा, ज्या विद्यार्थ्यांनी 2 वर्ष स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलं, खाजगी क्लासेस केले आणि अभ्यासिकेमध्ये रात्रंदिवस आपले कष्ट उपसले आणि 96, 97 किंवा 98% मिळवले, त्या गुणवंत विद्यार्थ्यांना आज राज्याच्या या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळेल की नाही याची खात्री राहिली नाहीये. ही सरळ सरळ प्रामाणिक कष्टांची आणि गुणवत्तेची चोरी नाही का? नुकतेच आपण राष्ट्रीय स्तरावरती काही मोठ्या परीक्षांमधील गोंधळ, पेपर फुटीचे आरोप आणि विद्यार्थ्यांचा झालेला मनस्ताप पाहिला. त्यानंतर आता पालकांचा एकमेव विश्वास राज्याच्या हक्काच्या MSCET परीक्षेवरती होता. पण जर या परीक्षेच्या पारदर्शकतेवरती देखील असे गंभीर प्रश्न निर्माण होणार असतील तर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी न्याय मागण्यासाठी नक्की जायचं कुठं? जर पैशांच्या किंवा मग इतर मार्गाच्या जोरावरती सीट्स मॅनेज होणार असतील तर मग मध्यमवर्गीय आणि गरीब पालकांनी आपल्या मुलांना शिकवायचं कशाच्या जोरावर? हा प्रश्न केवळ एका परीक्षेचा किंवा विद्यार्थ्यांचा नाहीये, तर आपल्या राज्यामध्ये संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा विश्वासार्हतेचा हा प्रश्न आहे. या संशयास्पद निकालांची आणि डेटाची प्रशासनानं उच्चस्तरीय आणि पारदर्शक चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून एकाही प्रामाणिक विद्यार्थ्यावरती अन्याय होणार नाही. तुम्हाला काय वाटतं? 12वीचे गुण आणि CETचे गुण यामधील हा फरक केवळ योगायोग आहे की यामागची सिस्टीम तपासली पाहिजे? तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की नोंदवा.